मुंबईतल्या वांद्रे स्टेशन परिसरातल्या अतिक्रमण काढण्याचं काम आज सकाळपासून सुरू करण्यात आलेलं आहे। वांद्रा स्टेशनच्या बाजूलाच जो पूर्वेला परिसर आहे त्या परिसरामध्ये जवळपास 3-4 मजल्यापर्यंतच्या ह्या झोपड्या होत्या। गेल्या काही वर्षापासून या झोपड्याच्या संदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होत्या। अखेर सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भात निर्णय दिल्यानंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रशासन असेल किंवा जे संबंधित कर्मचारी अधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणचं अतिक्रमण काढण्यासाठी सुरुवात केल्याचं पाहायला मिळते आहे। जवळपास 4 ते 5 बुलडोजर असे आहेत, त्याचबरोबर पोकलेन मशीन आहे आणि याच्या माध्यमातून हे जे अतिक्रमण आहे ते काढण्यात येत असल्याचं पाहायला मिळते आहे। कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। या लोकांना आधी सांगण्यात आलं होतं की जे तुम्ही तुमचं सामान घेऊन घरातलं जे काही साहित्य आहे ते सगळं घेऊन निघून जावं। त्यातले अनेक जण निघून गेले होते, परंतु काही जण याच ठिकाणी असल्यामुळे आता ही तोडक कारवाई होत असल्याचं पाहायला मिळते। सकाळी जेव्हा ही कारवाई सुरू होण्यापूर्वी अनेकांनी आपल्या घरातलं जे साहित्य आहे ते सुद्धा या ठिकाणी बाहेर आणून ठेवल्याचं पाहायला मिळते आहे। या ठिकाणी GRP असेल, रेल्वे पोलीस फोर्स म्हणजेच RPF असेल, अशा प्रकारचे सगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कुठे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे। एकंदरीतच जो वांद्रे स्टेशनचा परिसर आहे त्या स्टेशनच्या परिसराचा विकास करायचा आहे आणि त्याच्या विकासाच्या आड ह्या झोपड्या येत असल्याचं रेल्वेचं म्हणणं होतं आणि त्याचमुळे हा जो परिसर आहे पूर्ण अतिक्रमणमुक्त करण्यासाठी आता रेल्वे प्रशासन सकाळपासून कारवाईला लागल्याचं पाहायला मिळतं आहे। यानंतर मात्र हे या लोकांना जे बाधित आहेत त्यांना कुठे घर दिल्या जाते का किंवा कुठे व्यवस्था केली जाते का हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित शाह, मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।